आगामी धुळे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत। धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार शहर व परिसरातील 54 सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ, दहशत किंवा गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी मकोका, मिनी मकोका म्हणजेच BNS 111, पेनी क्राईम म्हणजेच BNS 112 तसेच MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। सराईत गुन्हेगारांनी कोणत्याही प्रकारे हिंसाचार, धमकी, दहशत निर्माण केल्यास किंवा निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्यास त्यांच्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांना न्यायालयीन आदेशानुसार ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या गुन्हेगारांच्या सोशल मीडिया हालचालींवरही पोलिसांची करडी नजर राहणार असून आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ, रील्स किंवा फोटो शेअर केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। धुळे शहरातील सर्व स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे व अधिकारी यांना या गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ही विशेष मोहीम निवडणूक कालावधीत सातत्याने राबवली जाणार आहे। धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात असून निवडणूक प्रक्रिया भयमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक पार पाडण्याचा पोलिसांचा निर्धार आहे।